वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूरल टिश्यू हा भाग कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिनॅप्स हा भाग पाहायचा आहे. सिनॅप्स, द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. दोन नर्व सेल्सचा जो जंक्शन पॉईंट आहे त्याला सिनॅप्स असं म्हणतात. देअर इज अ मायन्यूट गॅप कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट दॅट इज प्रेझेंट इन सिनॅप्स. सिनॅप्समध्ये म्हणजे या जंक्शन पॉईंटमध्ये एक छोटा गॅप असतो, त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात. सिनॅप्टिक क्लेफ्ट अलाउज ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स बाय अ न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये न्यूरोट्रान्समीटर्स असतात की ज्यांच्याद्वारे इम्पल्स संवेदना ही एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये ट्रान्सफर केली जात असते. इम्पल्स ट्रान्समिशन करणारे जे मीडिएटर आहेत दे आर न्यूरोट्रान्समीटर्स. प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. पहिली प्रॉपर्टी आहे एक्साइटॅबिलिटी और इरिटॅबिलिटी. ड्यू टू पोलराइज्ड मेम्ब्रेन, नर्व फायबर्स हॅव ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट द स्टिम्युलस अँड एंटर इनटू अ स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. ज्या काही नर्व सेल्स आहेत त्यांचा जे काही न्यूरोलेमा, त्याची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही पोलराइज्ड मेम्ब्रेन आहे आणि त्यामुळं नर्व फायबर्स हे स्टिम्युलस ॲक्सेप्ट करतात आणि एक्सायटेड फेजमध्ये जात असतात. कंडक्टिव्हिटी, इट इज ॲबिलिटी टू ट्रान्सफर द एक्सायटेशन. आलेली जी इम्पल्स आहे ती ॲक्सेप्ट केल्यानंतर ती पुढच्या न्यूरॉनकडे ट्रान्सफर करणे, दॅट ॲबिलिटी इज कॉल्ड ॲज conductivity. Third is stimulus. It is any detectable physical, chemical and electrical change in external or internal environment which brings about excitation in nerves, muscle or organ or organism. कोणताही इंटरनल किंवा एक्सटर्नल स्टिम्युलस ज्यामुळे फिजिकल, केमिकल किंवा इलेक्ट्रिकल चेंज हा आपल्याला पाहायला मिळतो त्याला स्टिम्युलस असं म्हटलं जातं. आणि ही जी इम्पल्स आहे ही नर्वमध्ये, मसल्समध्ये, ऑर्गन किंवा ऑर्गॅनिझममध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये होणाऱ्या चेंजमुळं ही इम्पल्स तयार होते, ज्यामुळं फिजिकल, केमिकल किंवा इलेक्ट्रिकल बदल हा पाहायला मिळतो, ज्याला स्टिम्युलस असं म्हणतात. थ्रेशोल्ड स्टिम्युलस. द मिनिमम डेन्सिटी ऑफ स्टिम्युलस टू शो इफेक्ट इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड स्टिम्युलस. स्टिम्युलसद्वारे कमीत कमी इंटेन्सिटीच्या स्टिम्युलसद्वारे जेव्हा शरीरावर एखादा इफेक्ट, एखादी रिॲक्शन पाहायला मिळते त्याला थ्रेशोल्ड स्टिम्युलस असं म्हणतात. There are two types of stimulus. First one is subliminal stimulus. It is a weak stimulus. It will have no effect. Subliminal stimulus जो आहे हा वीक स्टिम्युलस आहे, ज्यामुळं शरीरावर कोणतीही रिॲक्शन किंवा इफेक्ट हा पाहायला मिळत नाही. तर दुसरा प्रकार आहे सुप्रालिमिनल स्टिम्युलस. इट इज अ स्ट्रॉंग स्टिम्युलस. हा स्ट्रॉंग स्टिम्युलस आहे आणि त्यामुळं इट प्रोड्युसेस द सेम डिग्री ऑफ स्टिम्युलस सिमिलर टू थ्रेशोल्ड स्टिम्युलस. यामुळं या सुप्रालिमिनल स्टिम्युलसमुळं शरीरावर आपल्याला इफेक्ट किंवा एखादी त्यामुळं होणारी प्रतिक्रिया ही पाहायला मिळते. समेशन इफेक्ट. समेशन म्हणजे ॲडिशन. अ सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट. बरोबर आहे. जो लो इंटेन्सिटीचा स्टिम्युलस आहे एखादाच, त्यामुळे शरीरावर कुठलाही इफेक्ट पाहायला मिळत नाही. बट इफ मेनी सच वीक स्टिम्युलाय आर गिव्हन इन क्विक सक्सेशन दे मे प्रोड्यूस ॲन इम्पल्स ड्यू टू समेशन ऑर ॲडिशन ऑफ द स्टिम्युलस. जेव्हा सबलिमिनल स्टिम्युलस हा एखादाच असतो तेव्हा त्याचा शरीरावर कुठलाही इफेक्ट पाहायला मिळत नाही. परंतु जेव्हा
असे नंबर ऑफ वीक स्टिम्युलस हे एकापाठोपाठ लगेच दिले जातात, तेव्हा त्यामुळे मात्र त्या सगळ्या इम्पल्सच्या ॲडिशनमुळं, एकत्रितपणामुळं स्टिम्युलस हा तयार होतो आणि शरीरावर त्याचा इफेक्टही पाहायला मिळतो. नेक्स्ट, ऑल ऑर नन लॉ. The nerve will either conduct a impulse along its entire length or it will not at all conduct the impulse, as in case of subliminal or weak stimulus. आता ऑल ऑर नन लॉ म्हणजे यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर नर्व ही आलेली इम्पल्स ही त्याच्या पूर्ण लेंथमध्ये कंडक्ट करते, किंवा आलेली इम्पल्स ही बिलकुलच कंडक्ट केली जात नाही, म्हणजे ती एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे पाठवली जात नाही. ठीक आहे, म्हणजे एक तर पाठवली तर ती कम्प्लिटली पाठवल्या जाईल, किंवा ती पाठवल्याच जाणार नाही. असं होत नाही की इम्पल्स ही अर्ध्या नर्वच्या लेंथपर्यंत कंडक्ट झाली आणि नंतर तिथे थांबली, असं होत नाही. एक तर ती इम्पल्स एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे कम्प्लिटली सेंड होते, नाहीतर सेंड होत नाही. Then refractory period. It is the time interval during which a nerve fails to respond to a second stimulus, however it is. आता रिफ्रॅक्टरी पिरियड जो आहे, इट इज अ टाईम इंटरवल. हा टाईम इंटरवल आहे जेव्हा नर्व ही एखादा दुसरा स्टिम्युलस येण्याच्या अगोदरच रिस्पॉन्ड द्यायला जेव्हा असमर्थ ठरते, तेव्हा त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत पाहिलेल्या क्वालिटीज काय आहेत? एक्सायटॅबिलिटी, कंडक्टिव्हिटी, त्यानंतर समेशन इफेक्ट, ऑल ऑर नन लॉ, त्यानंतर थ्रेशोल्ड स्टिम्युलस, रिफ्रॅक्टरी पिरियड. देन सिनॅप्टिक डिले. इम्पल्स रिक्वायर्स नियर अबाउट 0.3 to 0.5 millisecond to cross a synapse. And this time is required for release of neurotransmitter from the axon terminal to the dendron of next neuron. आता सिनॅप्स हा दोन नर्व सेलमधला जंक्शन पॉईंट आहे. म्हणजे पहिली जी नर्व सेल आहे तिचा ॲक्झॉनिक पार्ट आणि पुढे येणारी जी काही नर्व फायबर किंवा नर्व सेल आहे तिचा डेंड्रॉन हा पार्ट, यांचं जंक्शन म्हणजे सिनॅप्स आहे. आणि या दोघांच्या मध्ये आहे सिनॅप्टिक क्लेफ्ट, ज्यामध्ये असतात न्यूरोट्रान्समीटर. तर मग सिनॅप्टिक डिले यामध्ये होतंय का? एका नर्वकडून दुसऱ्या नर्वकडे इम्पल्स जाण्यासाठी लागणारा जो कमीत कमी कालावधी आहे हा 0.3 to 0.5 मिलीसेकंद आहे. अँड दिस टाईम पिरियड इज रिक्वायर्ड फॉर रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर. जो पहिला न्यूरॉन आहे त्याच्या ॲक्झॉन टर्मिनलपासून न्यूरोट्रान्समीटर रिलीज होणे आणि पुढच्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनपर्यंत जाणे यासाठी लागणारा हा जो कालावधी आहे दॅट इज सिनॅप्टिक डिले. सिनॅप्टिक फटीग. द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस द सिनॅप्स हॅल्स टेम्पररी ड्यू टू एक्झॉशन ऑफ इट्स न्यूरोट्रान्समीटर. त्या ठिकाणचे न्यूरोट्रान्समीटर, त्या सिनॅप्टिक क्लेफ्टमधले न्यूरोट्रान्समीटर हे जर एक्झॉस्ट झालेले असतील तर अशा वेळेस जी काही नर्व इम्पल्स आहे पहिल्या न्यूरॉनकडून ही टेम्पररी दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत पोहोचवली जाऊ शकत नाही. का? कारण त्या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर्स अवेलेबल नाहीत. देन व्हेलॉसिटी. इट इज द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम one neuron to other. It is called as velocity. The rate of transmission of impulse is higher in long and thick nerves. Velocity जी आहे ही लॉंग आणि थिक नर्वमध्ये जास्त आहे. अगेन द velocity is higher in homoeotherms than poikilotherms. आता होमोयोथर्म्स ॲनिमल म्हणजे जे स्वतःचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवतात, दे कॅन मेंटेन, त्यांना होमोयोथर्मस ॲनिमल म्हणतात. तर पोइकिलोथर्मस जे आहेत ज्यांच्यामध्ये ते बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवू शकत नाही. आणि मग होमोयोथर्मस ज्याच्यामध्ये एव्ज आणि मॅमल्स येतात तर त्यांच्यामध्ये व्हेलॉसिटी रेट हा हायर असतो. द व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्समिशन इज हायर इन व्हॉल्युंटरी फायबर्स
दॅन इनव्हॉल्युंटरी फायबर्स. व्हॉल्युंटरी फायबर्समध्ये वेलॉसिटी आहे 100 to 120 मीटर पर सेकंड, तर इनव्हॉल्युंटरीमध्ये ती 10 to 20 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे व्हॉल्युंटरी फायबर्समध्ये वेलॉसिटी रेट हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲटोनॉमिक ऑर इनव्हॉल्युंटरी नर्व्स. The velocity is faster in modulated nerves as the impulse has to jump from one node of Ranvier to the next. जर आपण मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड नर्व्सचं कंपॅरिझन केलं तर वेलॉसिटी जी आहे ही मेड्युलेटेड नर्वमध्ये फास्टर होत असते आणि नॉन मेड्युलेटेड नर्वमध्ये तिचा रेट हा कमी असतो. तर मेड्युलेटेड नर्वमध्ये फास्ट होण्याचं कारण म्हणजे मेड्युलेटेड नर्व जे आहेत यामध्ये नोड ऑफ रॅनवियर हा भाग प्रेझेंट असतो आणि त्यामुळं एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत जंप करण्यासाठी यांच्यामध्ये व्हेलॉसिटी ही फास्टर पाहायला मिळत असते. देन स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्स. सिनॅप्स इज अ जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन. दोन न्यूरॉनच्या जंक्शनला सिनॅप्स असं म्हणतात. The neuron carrying an impulse to the synapse is called as presynaptic neuron. आता दोन न्यूरॉन आहेत, तर पहिला प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे कोणता? तर जो न्यूरॉन सिनॅप्सपर्यंत इम्पल्स घेऊन येते त्या न्यूरॉनला प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. तर न्यूरॉन्स रिसिविंग द इम्पल्स, तर दुसरा जो न्यूरॉन आहे जो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनकडून आलेली इम्पल्स ग्रहण करत असतो, रिसीव्ह करत असतो, दे आर कॉल्ड ॲज पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन ऑर जनरेटर रिजन. देन सिनॅप्टिक क्लेफ्ट. इट इज अ स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस दॅट लाईज बिटवीन टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉनमध्ये असणारी जी इंटरसेल्युलर स्पेस आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात. अँड द विड्थ इज नियर अबाउट 20 to 30 नॅनोमीटर. Then synaptic transmission, the process by which the impulse from presynaptic neuron is conducted to the postsynaptic neuron is called as synaptic transmission. Synaptic transmission म्हणजे काय? आलेली इम्पल्स ही प्रीसिनॅप्टिक नर्व फायबरकडून पोस्टसिनॅप्टिक नर्व फायबरकडे पाठवली जाणं, दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. सिनॅप्टिक ट्रान्समिशन इज कॅरीड आउट बाय न्यूरोट्रान्समीटर. यामध्ये महत्त्वाचा रोल कुणाचा आहे? न्यूरोट्रान्समीटर्स. तर या ठिकाणी सिनॅप्सचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा प्रीसिनॅप्टिक सेल जिचा ॲक्झॉन टर्मिनल दिसतोय, मोठी दिसायली, आणि दुसरा ज्याची फक्त आपल्याला एक लेअर दिसते खालच्या बाजूला, दॅट इज पोस्ट सिनॅप्टिक सेल. तर प्रीसिनॅप्टिक सेल जी आहे याचा ॲक्झॉनिक भाग आहे, तर प्रीसिनॅप्टिक सेलचा ॲक्झॉनिक भाग आहे आणि पोस्ट सिनॅप्टिक सेलचा डेंड्रॉनिक भाग हा त्या ठिकाणी जोडलेला असतो. त्यानंतर प्रीसिनॅप्टिक सेलमध्ये आणि पोस्ट सिनॅप्टिक सेलमध्ये जागा आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात, ज्याची विड्थ 20 to 30 नॅनोमीटर आहे. त्यानंतर प्रीसिनॅप्टिक सेलचा जो भाग आहे यामध्ये आपल्याला व्हेसिकल पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये सिनॅप्टिक व्हेसिकल्स आहेत, त्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर्स असतात. आणि पोस्ट सिनॅप्टिक सेलमध्ये हे न्यूरोट्रान्समीटर रिसीव्ह करणारे रिसेप्टार्स हे त्या मेम्ब्रेनवर पाहायला मिळतात. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूरल सिनॅप्स. ठीक आहे. प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, सिनॅप्टिक क्लेफ्ट, न्यूरोट्रान्समीटर, सिनॅप्टिक व्हेसिकल्स असे वेगवेगळे भाग याच्यामध्ये पाहायला मिळतात. Then types of synapse. There are two types of synapse. One is electrical synapse and second one is chemical synapse. दोन प्रकार. तर पहिला भाग बघू, इलेक्ट्रिकल सिनॅप्स. In this type of synapse, the gap between neighboring neurons is very narrow. आता इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट हा जो भाग आहे, दोन न्यूरॉनमधली जी जागा आहे ही कमी आहे, ते एकमेकांच्या अगदी जवळ असतात. The electrical conduction is formed between presynaptic and postsynaptic neuron. आणि त्यामुळं इथं कंडक्शनमध्ये न्यूरोट्रान्समीटर्सचा तेवढा रोल नाही, या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्शन हे होत असते. At the gap junction, the cells are within almost 3 to 8 nanometer distance of each other.
सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आपण पाहिलं हे डिस्टन्स किती असतं, साधारणतः 20 ते 30 नॅनोमीटर. परंतु इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये हे डिस्टन्स आणखी कमी असतं आहे, हे नियर अबाउट 3 to 8 नॅनोमीटर एवढंच असतं. अँड द ट्रान्समिशन अक्रॉस द गॅप इज फास्टर. आणि हा सिनॅप्टिक क्लेफ्टचा जो डिस्टन्स आहे हा कमी आहे, त्यामुळं ट्रान्समिशन जे आहे इम्पल्स एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे पाठवण्याचा जो रेट आहे दॅट इज फास्टर. इलेक्ट्रिकल सिनॅप्स आर प्रेझेंट ॲट दोज प्लेसेस ऑफ बॉडी वेअर फास्टर रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड ॲज इन डिफेन्स रिफ्लेक्सेस. तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स हे कुठे पाहायला मिळतात, ज्या ठिकाणाहून शरीराला फास्टेस्ट रिस्पॉन्स देणं आवश्यक आहे, तर अशा ठिकाणी इलेक्ट्रिकल सिनॅप्स हे पाहायला मिळतात. दे आर युनिडायरेक्शनल ऑर बाय डायरेक्शनल. हे झालं इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आता पाहू केमिकल सिनॅप्स. These are synapses through which cells of neural system send chemical signals to other neurons and non-neuron cells such as gland or muscles. तर इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये बघा रेट हा फास्टर आहे आणि ट्रान्समिशन हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स या स्वरूपात होत असतं. तर केमिकल सिनॅप्समध्ये इम्पल्सचं जे ट्रान्समिशन आहे हे इन द फॉर्म ऑफ केमिकल सिग्नल होत असतं. Synaptic gap is larger than that of electrical synapse and that is near about 20 to 40 नॅनोमीटर. जे सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे याची विड्थ या ठिकाणी जास्त आहे, 20 ते 40 नॅनोमीटर आहे, जे की इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये आपल्याला फक्त 3 to 8 नॅनोमीटर एवढीच पाहायला मिळते. त्यामुळे सिनॅप्टिक गॅप हा जो आहे हा केमिकल सिनॅप्समध्ये लार्ज आहे, मोठा आहे, तर तो इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये छोटा आहे, नॅरो आहे. त्यानंतर केमिकल सिनॅप्सद्वारे होणारे जे काही इम्पल्स ट्रान्समिशन आहे हे ॲट अ स्लो रेट होत असते. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये त्याचा रेट हा कसा आहे, फास्टर आहे. त्यामुळे डिफरन्स करता येईल इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिनॅप्समध्ये. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये सिनॅप्टिक गॅप इज नॅरो, इकडे सिनॅप्टिक गॅप इज लार्जर, 3 to 8 नॅनोमीटर, इकडे 20 to 40 नॅनोमीटर. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये ट्रान्समिशन रेट इज फास्टर, केमिकल सिनॅप्समध्ये ट्रान्समिशन रेट इज स्लोअर. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये देअर इज नो एनी इन्व्हॉल्वमेंट ऑफ केमिकल सिग्नल, तर केमिकल सिनॅप्समध्ये देअर इज रिक्वायर ऑफ केमिकल सिग्नल्स. असे आपल्याला दोन सिनॅप्समध्ये डिफरन्स पाहता येतो. ओके, here are some questions, solve them. Till then, thank you.